अवघ्या 16व्या वर्षी एका लहानशा नेवासा गावात बसून जगातील सर्वात महान ग्रंथांचा अर्थ सर्वसामान्य लोकांसाठी सोपा करून सांगणारा संत. हे कार्य कोणाचे असेल असं वाटतं? हे चमत्कारिक कार्य केलं होतं संत ज्ञानेश्वर महाराज यांनी, जिथे त्यांनी भगवद्गीता संस्कृत मधून प्राकृत भाषेत समजावून सांगितली. नेवासा या पवित्र भूमीत भावंडांसोबत बसून त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीची निर्मिती सुरू केली. चला तर मग बघूया श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्राचा अध्याय 11वा, प्रगट गुह्य बोले. विश्वरूप दर्शन योगाचा अद्भुत प्रवास. नेवासे गावामधील या भावंडांचा मुक्काम जवळपास 3 वर्षांपर्यंत वाढला. त्याचे कारण असे घडले की एक वेळ निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव प्रवरा नदीच्या किनारी बसले होते. सायंकाळची वेळ होती. मंद मंद असा सुखद वारा वाहत होता. निवृत्तीनाथ त्यावेळी विशेष प्रसन्न अशा मनस्थितीत दिसत होते. एकाएकी ते ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानोबा, माझ्या मनात असे आहे की फार मोठे ग्रंथ भांडार आपणाकडे आहे. अनेक अभ्यासू पूर्वजांनी आणि ऋषीमुनींनी लक्षावधी पृष्ठांमधून ज्ञानाचे दरवाजे उघडले आहे, पण त्या सर्वांचा उपयोग फक्त मुठभर पंडितांना होतो आहे. लाखो लोकांना संस्कृत येत नसल्यामुळे ते या ज्ञानापासून वंचित आहे. त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल या विचारात मी आहे. ज्ञानदेवांनी अंमळ विचार केला व म्हणाले की संस्कृत भाषेतील या रचना जर प्राकृत भाषांमधून अनुवादित केल्या तर त्याचा लाभ समाजातील तळापर्यंतच्या लोकांना मिळू शकेल असे त्यांना स्वतःला वाटते. निवृत्तीनाथांच्या मुखावर ज्ञानदेवांचा विचार ऐकून हास्य उमटले. ते म्हणाले, अरे, असे जर झाले तर फारच उत्तम होईल. मग आता आपण प्रथम भगवद्गीतेतील श्लोकांचा विस्तार प्राकृतातून करू आणि ते कार्य तूच करावेस अशी माझी इच्छा आहे. ज्ञानदेव त्यावर म्हणाले, जी, आपल्या आशीर्वादाने हे कार्य मी करीन. असे बोलत असताना दोघेही उठून चालत चालत मुक्कामावर परतले होते. रात्री झोपण्यापूर्वी ज्ञानदेवांनी विचारले, दादा, या कामी एक मोठीच अडचण आहे. ती अशी की माझ्या मुखातून जे शब्द निघतील ते जशास तसे उतरून कोण घेणार? तसा योग्य मनुष्य अगोदर पाहावा लागेल. तेव्हा चिमुकली मुक्ताई म्हणाली की दादा, मी सांगते, त्या कामासाठी आपल्या सच्चिदानंद काकांना बोलावून घ्यावे. निवृत्तीनाथ व ज्ञानदेव या दोघांना ही गोष्ट फार पसंत पडली. त्यांनी दुसऱ्याच दिवशी निरोप धाडून सच्चिदानंदांना बोलावून घेतले आणि आपल्या मनातील योजनेविषयी त्यांना कल्पना दिली. त्यांनी अत्यानंदाने होकार दिला आणि ते निघून गेले. त्यांच्याकडून ती गोष्ट सर्व गावकऱ्यांना समजल्यामुळे लोक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. मग एका चांगल्या दिवशी सुमुहूर्त पाहून गावातील शिवालयात दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी ज्ञानदेव एका खांबाला टेकून बसले. समोर श्रोते गीतेवरील निरूपण ऐकण्यासाठी जीवाचे कान करून बसले होते. श्रोत्यांमध्ये 4ही वर्णांचे लोक होते. तसेच वेगळ्या एका कोपऱ्यात काही स्त्रियाही बसल्या होत्या. निरूपणाला प्रारंभ करण्या अगोदर ज्ञानदेव उठून निवृत्तीनाथांपाशी गेले व त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. तेव्हा त्यांनी ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मग ज्ञानदेव परतले व आसनावर बसले. क्षणभर डोळे मिटून त्यांनी श्रोत्यांना नमस्कार केला. समोरच भूर्जपत्रांची चळत आणि दौत लेखणी व इतर साहित्य घेऊन ज्ञानदेवांच्या मुखातून उमटणारा शब्द न शब्द कानात साठवून उतरून काढण्याकरता सच्चिदानंद सज्ज होऊन बसले होते. ज्ञानदेवांचे डोळे मिटलेले असतानाच त्यांच्या मुखातून घनगंभीर आवाजात एकाच लयीत व सुरात शब्द उमटू लागले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. अमृताचा झरा झुळझुळू व्हावा तशी मराठी भाषेतून ओवी मागून ओवी येत होती. मोत्यांसारख्या टपोऱ्या दाणेदार अक्षरात ते शब्द सच्चिदानंद बाबा झरझर उतरून घेत होते. श्रोत्यांना तर नवरसांची मेजवानीच वाटत होती. हा नित्याचा कार्यक्रम सुमारे 2 वर्षे चालला होता. शेवटी ग्रंथाचा समारोप करतेवेळी शेवटची ओवी लिहावयाची आज्ञा त्यांनी सच्चिदानंदाला केली. ती ओवी अशी: शके 1200 बारोत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. असा हा मराठी भाषेतील भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ पूर्ण झाला. यावेळी ज्ञानदेव अवघे 16 वर्ष वयाचे होते. असा हा अलौकिक ग्रंथ आहे तरी कसा, तर गीतेनुसार याची रचना 3 कांडात्मक आहे. पहिले 3 अध्याय कर्मकांड विवरण, 4थ्यापासून 11व्या अध्यायापर्यंत देवताकांड विवरण आणि 12व्यापासून पुढे ज्ञानकांड अशी रचना आहे. शिवाय ठिकठिकाणी अनेक प्रमेय मांडली आहे.
विषय समजावा यासाठी उपमा तर असंख्य आहेत. मराठी भाषेचा डौल आणि वैभव या ग्रंथात कळसाला पोहोचले आहे. असा हा ग्रंथ शके 1212 म्हणजेच इसवी सन 1290 या वर्षी पूर्ण झाला.